श्री स्वामी समर्थ सर्वांना हॅपी गुढीपाडवा। आमची गुढी उभारून झालेली आहे आणि ही माझी मम्मी इथे पाया पडत आहे। आणि नक्कीच तुमची पण गुढी उभारून झाली असेल। सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी गुढीपाडवा। आणि ही मम्मी आता इथे तुळशीची पूजा करत होती आणि त्यानंतर मग गुढीची पण आणखी एकदा पूजा करणार आहे। ती पूजा झाल्यानंतर मग ती बघा आमची गुढी अशी दिसते छान। जास्त डेकोरेशन नाही केलं काही, थोडंसं नॉर्मलच केलेलं आहे। छान छान दिसते पण तरी आमची गुढी। आणि पुरणाचा स्वयंपाक आहे आज, त्यामुळे मग माझा भाऊ इथे पुरण करत आहे आणि माझी मम्मी आणि मी कॉफी खात आहे कारण भूक लागली होती। सो गरम होत होतं मग घेतली का। आणि त्यानंतर मग गुढी ते गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य ठेवलेला आणि दुपार झाली होती आता। आणि त्यानंतर मग सगळं दिवसभराचं काम वगैरे सगळं झालं, ते शूट नाही करता आलं। संध्याकाळी गुढीला नारळ फोडला आणि परत एकदा पूजा केली, प्रार्थना केली आणि मग नंतर आता ती गुढी उतरवणार आहे। गुढी उतरवून मग तिची साडी वगैरे व्यवस्थित जिथल्या तिथे सगळं काही व्यवस्थित ठेवून देणार। जो पाला होता तो पण खाणार, जो गुढीला लावलेला त्यातलाच थोडासा खायचा असतो। आणि जे तांब्या आहे त्यामध्ये आपलं कोणतं पण धान्य वगैरे असेल ना, ती गुढी सगळी काढल्यानंतर त्या तांब्यामध्ये मग एकतर तांदूळ असतील तर तांदूळ, घरात असलेले तांदूळ किंवा गहू असतील तर गहू त्या तांब्यात भरून ठेवायचे आणि मग ते त्याच दिवशी देणं झालं तर त्या दिवशी, नाही तर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही कोणाला पण दान करायचे असतात। तर हे असे आम्ही तांदूळ भरून ठेवले आणि मी मम्मीला पाणी मागवत होते। मम्मीला बोलते तू पाणकोंबडीस काय। आणि हे इथे मम्मी ते गूळ धणे ते त्याचं व्यवस्थित देवाचं काय ते आवरत होती, सगळं गुढीच्या इथं सगळं उचलून घेत होती। आणि हे इथे गूळ आणि धणे ती कुटत आहे बघा। आता थोड्या वेळाने ती सगळ्यांना ते एक एक पान आणि थोडंसं हे खायला देणार, कारण मग आपल्याला असं म्हणतात की गुढीचं कडुलिंबाचा पाला खाल्ला एक एक की आपल्याला उन्हाळा बाधत नाही, म्हणजे काही आजारी वगैरे कडू लागलं तरी। खूप कडू लागत तू खाल्ला का? कडू असतंच ऑलरेडी। आपल्या साध्या झाडाची पाने कडू असतात, पण जे आगळगावला झाड आहे ना त्या झाडाचं अजिबात कडू पान लागत नाही। थोडंसं तुरट सारखं लागतं, ते खाल्लं होतं मी, ते अजिबात कडू लागत नव्हतं, तुरट लागतं। तुम्ही गेला कधी तिथे तर ते नक्की खा आणि खाऊन टेस्ट करून बघा, मला सांगा कमेंटमध्ये की खरंच तुरट आहे की कडू आहे कसं ते। हा कडू कुठून आला पाला काय माहिती, खूप कडू लागत होतं। हे खाऊयात आता। आणि हे परत एकदा वरतून धणे आणि गुळ थोडंसं खाल्लेला, जे कडूपणा आहे तो निघून जाण्यासाठी। गुढीपाडव्याच्या दिवशी एवढा काही ब्लॉग्स नाही शूट करता आला कारण थोडीशी कामं होती म्हणून। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, आवडले असतील तर शेअर करा। काही नवीन व्हिडिओज टाकणार आहे मी। आज प्रगट दिन होता ना स्वामींचा, तर त्याच्या पण व्हिडिओ टाकणार आहेत मी काही, म्हणजे कोर्स कालचा व्हिडिओ आज टाकलेला आहे कारण काल संध्याकाळ झालेली, उशीर झालेला त्यामुळे नाही टाकला। सो आज टाकते। आणि आज प्रगट दिन होता, माझ्या व्हिडिओज ते एडिट वगैरे करायला आज थोडंसं उशीर लागेल, त्यामुळे आज संध्याकाळी नाही टाकणार मी तो प्रगट दिनाचा व्हिडिओ, उद्या टाकणार आहे। नक्की बघा तुम्ही कसा वाटलं आमचं केंद्र, कसं काय छान कसं काय ते तुम्ही उद्याचा व्हिडिओ बघून नक्की सांगा।
आणि हे संध्याकाळच्या आरती वगैरे सगळी देवांची आम्ही करून घेतली. सगळं केंद्रात जसं करतो तसं काही आपल्या आरत्या काही केंद्राप्रमाणे असं आम्ही करून घेतो संध्याकाळची आरती. आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसणार. बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. टाटा बाय बाय. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. शॉर्ट्स आहेत काही सेंड केलेले व्हिडिओ शेअर केलेले ते पण बघा. त्यांना पण लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बाय बाय. आणि जेवण खाऊन झाल्यानंतर मग आम्ही असंच बाहेर फेरफटका मारायला गेलेलो तर आणि कोण आम्हाला पार्टी होती ही कुल्फीची ती खाल्ली.